तुमचं पण पापाचं घडं भरलं असेल ना, तर पटकन घडं काढून ड्रम लावून द्या. कारण सुधारणाऱ्यामधलं मी तर नाहीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही कोणीच सुधारणाऱ्यामधलं नाही आहे. म्हणून पटकन ड्रम लावून दिला आणि एवढं जास्त टेन्शन आहे ना आयुष्यामध्ये, की विचार येतो कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कोण्या गोष्टीचं नाही. म्हणून देवाकडे गेली आणि देवाला म्हटलं, "माझ्या जीवनामध्ये एवढं जास्त टेन्शन आहे देवा, मला तू कधीतरी पाव." तर देवाने पावाबरोबर वडासुद्धा दिला. नुसता पाव खाऊन काय करणार म्हणून वडापाव खाय असं म्हटलं आणि मग काय घरी आली. घरी आल्यावर वडापाव नका पोट भरताय आपलं नाही ना, म्हणून मग पटकन स्वयंपाकाला लागली. कारण जॉब कोणताही असो स्वयंपाक केल्याशिवाय कुठंच जायचं नाही असा आपल्याला आदेश आहे. कोण सरकारकडनं नाही बरं का, नवऱ्याबुवाकडनं आदेश आहे, की माझ्या आवडीचं घरामध्ये झालंच पाहिजे. म्हणून त्यांच्या आवडीचं आज सुक्कट बनवायला घेतलं. आता मला फारसं असं काही आवडत नाही आणि तसं पाहायला गेलं ना, तर लग्नाच्या अगोदर मी ह्या गोष्टी अजिबात खात नव्हती. काही पण करून जबरदस्ती करून मला ह्या सगळ्या गोष्टी खाऊ घातलेल्या आहे बरं का. तुमच्यासोबत पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून मी माझ्यासाठी मस्त सिंपल अशी पोकेची भाजी बनवली होती आणि त्यांच्यासाठी सुक्कट बनवली होती. मग काय आणि तरीसुद्धा मला जबरदस्ती हे सुक्कट खावं लागलं. कारण की एक वेळेस तोंडाला चव लागली की मी बरोबर आपोआप स्वतः खायला लागून जाते. वासाच्या मारे खाऊ नाही वाटत, पण नंतर झाल्या गेल्यावरती काही नाही, वास वगैरे काही येत नाही. म्हणून पटकन खाऊन पिऊन घेतलं. माझं बाळपण कसं जेवण करताय बघितलं का हाताने. आता मी हिला ना हातानंच खायची सवय लावलेली आहे बरं का. आता बरेच जण म्हणतात की तुझं दीदी कशी काय खाते.